मलयगिरीचा चंदन गांधीत धूप तुला लाविला, स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा। मंडळी, गावाकडचा एक बी माणूस सापडणार नाही ज्याने ही भूपाळी ऐकली नसेल। तुम्हाला पण ही भूपाळी ऐकून लगेच गावची सकाळ आठवली असेल ना? अहो, या गाण्याचं आणि गावाचं लय जुनं नातं आहे। कुठला बी सण असू द्या, जत्रा असू द्या, घरातलं एखादं मंगल कार्य असू द्या, सकाळी सकाळी भल्या पाटे ही गाणं वाजतच वाजतं। ही गाणं ऐकूनच गावातल्या लोकांची सकाळ उजाडते। गावातलं वातावरण कसं एकदम फ्रेश होऊन जातं। मला खात्री आहे आज बी तुमच्या गावात भल्या पहाटे ही गाणं वाजत असणार। पहाटेच्या या गाण्याचं आणि गावाचं जसं नातं आहे, अगदी तसंच एका माणसाचं त्याच्या कलेचं पहाटेशी आणि गावाशी नातं आहे, जो दिवस उजळायच्या आधी गावात येतो आणि पहाटेच्या पारला गावातनं निघून पण जातो। ओळखा कोण आहे त्यो? आता थंबनेल वरनं तुम्हाला कळलंच असेल, त्यामुळे मी माझा टाइमपास थांबवतो। तो कलाकार आहे पिंगळ्या। तुम्हाला माहित आहे ना पिंगळ्या? अहो, गाव जाग झाल्या झाल्या गावातल्या लोकांनी पहिलं दर्शन जे व्हायचं तो पिंगळ्या। पण आत्ताच्या जमान्यात तो पिंगळ्या नेमका असतो कुठं? काळाच्या ओघात तो कुठं गायब झालाय हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे। पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी हा डौर फिरवित डुगडुग ऐका, हा डौर फिरवित डुगडुग ऐका, ऐका ऐका ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी। गावात भल्या पाटे पिंगळाचा आणि त्याच्या डमरूचा आवाज घुमायचा। गावागावात भल्या पाटे सूर्य उगवायच्या आत, कोंबड्यानं बांग द्यायच्या आत डमरू वाजवत गावात यायचे ते म्हणजे पिंगळे। गावातल्या लोकांना वाटायचं पिंगळ्याची जीभ काळी असते म्हणून पिंगळा बोलल ती खरं होतं। त्यामुळे गावातली माणसं भविष्य जाणून घेण्यासाठी आतुरतेनं त्याची वाट बघायची। हल्लीच्या इंटरनेटच्या जगात ज्योतिषांचं दुकान मांडून बसलेले बरेच ज्योतिषी बघायला मिळतात। तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल गुळाभोवती मुंगळ्यांची रांग लागावी तशी माणसांभोवती ज्योतिषांची रांग लागली असती। जो तो उठतो ज्योतिष सांगतो, पण पूर्वीच्या काळी मात्र असं काही नव्हतं। भविष्य बघण्यासाठी पोपटवाल्यांची, नंदीबैलवाल्यांची, पोतराजांची आणि पहाटे पिंगळ्याची वाट बघितली जायची। आधीच्या काळातली लोक भविष्य बघण्यासाठी पिंगळ्याचाच आधार घ्यायची। आता त्यानं सांगितलेलं सगळंच खरं व्हायचं असंही नाही, पण तो समोरच्या माणसाला बरं वाटेल असं सांगायचा। दिस बदलत्याल असा दिलासा द्यायचा। त्यानं भविष्य सांगायचं दुकान नव्हतं उघडलं, कुणाला पैशासाठी घाबरवत नव्हता का भीती दाखवून कुठली कर्मकांड करायला सांगायचा। उलट पिंगळ्यानं सांगितलंय म्हणजे आता सगळं चांगलंच होईल ही आज मनात घेऊन गावगाड्यातली माणसं परिस्थितीशी लढत राहायची। परिस्थिती किती बी बिकट आली तरी हिंमत टिकून ठेवायची। गावगाडा ह्या अशाच माणसांमुळे त्याचा समतोल साधून होता। वाईच विषयांतर होईल पण बलुते आलुते आणि फिरस्ते अशा लोकांच्या जीवावरच तवा गावगाडा उभा होता। बलुतेदारीत वस्तूच्या मोबदल्यात वस्तू असा सरळ आणि चोख व्यवहार होता। त्यामुळे माणसं पैशासाठी एकमेकांच्या जीवावर कधी उठली नाहीत, कधी कुणी फसवलं नाही। आलुत्या बलुत्यांनी शेतकऱ्यांची मदत करायची आणि शेतकऱ्यानं त्या बदल्यात त्यांना धान्य द्यायचं, असा सरळ आणि चोख व्यवहार। पैसा अडका असलं काय नाही, दान धर्म केला तर आपल्याला पुण्य लागल या भावनेतनं शेतकरी पण खुल्या मनानं धान्याचा वाटा या गावगाड्यातल्या माणसांना द्यायचा। त्यातलाच एक म्हणजे लोककलावंत पिंगळा। त्याला कुठं पिंगळा जोशी म्हणतात, तर कुठं कुडमुडे जोशी, तर कुठं पांगुळ। कुडमुड जोशी हे नाव ऐकल्यावर कानाला जरा खटकला असेल, नाहीतर तुम्हाला हसायला आलं असेल, पण या कुडमुड जोशी नावामागं बी एक गोष्ट आहे बरं का। पिंगा जो डमरू वाजवतो त्याचा आवाज कुडमुड कुडमुड येतो म्हणून कुडमुड जोशी। आणि पिंगा जोशी का, तर भल्या पाटे घुबडाच्या किजबिजण्याचा आवाज येत असतो। किजबिज म्हणजेच त्या पक्ष्यांचं बोलणं। तर या पिंगळा समाजाला ते सगळं बोलणं समजतं आणि त्यावरून हे पिंगळे शुभ अशुभ शकून लोकांना इसकटून सांगतात, म्हणून ते पिंगळा जोशी। पांगुळ का, तर ज्या प्रहरी दान मागायला बाहेर पडतात तो काळ सूर्योदयापूर्वीचा असला तरी त्या काळात सूर्याचा सारथी असलेल्या अरुणाचं आगमन होतं। हा अरुण पायानं अदू असल्यामुळं त्याला पांगुळ असं लोक भाषेत म्हटलं जातं। त्यावरूनच एवढ्या पहाटे बाहेर पडणाऱ्या या पिंगळा समाजाला पांगुळ म्हणजेच पांगळा असं म्हटलं गेलं, असं जुनी जाणती लोक सांगतात। पण लोक जरी पांगुळ म्हणाली तरी भल्या पहाटे गावात पाय ठेवणारा पहिला माणूस पिंगळाच असतोय बरं का।
या पिंगळ्याच्या पेहरावाची स्टाईलच वेगळी. गळ्यात कावड्याची माळ, देवाचा टाक, पत्र्यात कोरलेला छोटा देवांच्या चित्रांचा ठसा, तबक, त्यात छोटी तसबीर, गळ्यात एक छोटी झोळी, बंडीवर काळं जॅकेट, खाली खचून नेसलेलं धोतर किंवा हल्ली लेंगा, डोक्यावर 8 मीटर लांबीचा करकचून बांधलेला फेटा, कपाळावर भस्माच्या ओढीने उडलेले आडवे फराटे आणि त्यामध्ये उठवलेला कुंकवाचा बोट, असं रूप घेऊन पिंगळा आपल्या दिवसाची सुरुवात करायचा. त्यात त्याचा आवाज म्हणजे नातखुळाच. आजकाल आपण सगळीच सकाळ झाली की मोबाईलवर गाणी लावून ऐकत बसतो, पण माझ्या गावच्या खुल्या वातावरणात पिंगळ्याची खड्या आवाजातली गाणी अभंग ऐकणं यासारखं दुसरं सुख नव्हतं, असं आज मी गावातली म्हातारी कोतारी माणसं सांगतात. पण आता नव्या पिढीच्या कानावर ना पिंगळ्याचं गाणं पडतंय ना त्याच्या भविष्य सांगण्यातली गंमत. काळ पुढं सरकत गेला तसा पिंगळा पण गावातनं हद्दपार झाला. तसं बघायला गेलं तर सगळा गावगाडाच इस्कटलाय. जुनं काय राहिलंय म्हणा, ती पिंगळा राहील. पिंगळ्याची जात तोच हुशार, असं पूर्वीची माणसं बोलायची. हवं तर तुमच्या आजापंजाला विचारा. पिंगळ्याचा शकून ऐकावं माय म्हणत पिंगळा गावात शिरायचा आणि एखादी घरातली मायबाप व्यक्ती शिदा आणायला गेली की लगेचच घरावर नजर टाकून बारकाईनं सगळं टिपायचा आणि शिदा द्यायला घरातलं माणूस आलं की लगेच बोलायला सुरुवात करायचा. त्याच्या मनाला पटल अशी चंची सोडायची म्हणजे प्रश्न टाकायचा. तू सगळ्यांचं करती पण तुझ्यासाठी कोण उभं राहत नाही, पैसा लय हाय हातात पण तो टिकत नाही, असं म्हणलं की समोरचा माणूस इरगाळाच. मग त्याला लगोलग तोड पाण्याची उपाय सांगून शिदा पदरात पाडून घ्यायचा, असा पिंगळ्याचं काम. हाय का नाही पिंगळा हुशार. अगदी इतिहास सांगायचा झालास तर शिवकाळात याच पिंगळ्यांनी मोठी भूमिका बजावल्याचं जुनी जाणती माणसं सांगतात. स्वातंत्र्यपूर्व काळात हेरगिरीचं काम पिंगळ्यांनी केलं. शत्रूच्या गटातली बातमी, तिथल्या हालचालींची खडानाखडा माहिती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली. त्यामुळेच पिंगळा या कलेला राजाश्रय होता असं म्हटलं जायचं. पण इतिहास सांगून छाती फुगवता येते, पोट नाही भरता येत, असं आमच्या गावातलं म्हातार म्हणायचं. आणि अगदी खरंय बरं का. पिंगळ्यांना पण गावात शिदा मागून पोट भरणं अवघड होऊ लागलं. त्यातच ज्या पिंगळ्याला बघून पूर्वी जी गावातली माणसं आदरानं दारात बोलवायची, प्रेमानं चहा द्यायची, ती आता उगच कोण कुठला असेल, घरात चोरी बिरी करल या भीतीनं त्याला बघून दरवाजा बंद करायला लागले. त्यांना शिदा देणं बंद केलंय. या कलेचं, या लोक कलावंतांचं कुणालाच अप्रूप नाही राहिलं. म्हणून पिंगळ्यांनी पण आता गावची वेस सोडली. ती शहराकडे वळाली. इथं त्यांना जास्त पैसा मिळतो असं काही पिंगळ्यांचं म्हणणं आहे. पण ते पिंगळे फक्त पेहरावरनं पिंगळे म्हणायचे. अस्सल पिंगळा त्यांच्यात आता कुठंच दिसत नाही. ते पैसे मागायला गेले की लोक अंगावरची पाल झटकावी तसं त्यासनी झटकायला लागलेत. पिंगळा म्हणजे गावगाड्यातल्या संस्कृतीचा एक मोठा हिस्सा होता. त्याला एक मान होता. ती संस्कृती पण आता उरलं नाही आणि मान पण उरला नाही. मग पिंगळा तरी कसा उरल? वासुदेव, वाघ्या, नंदीबैलवाला, गोंधळी, बहुरूपी, बुत्या यांच्याच पटडीतला हा पिंगळा. हे सगळे लोक कलावंत गावोगावी भटकून आपली कला सादर करून दान मागतात आणि त्यावरच आपलं घर चालवतात. त्यामुळेच हे भटके समाज आजवर कधीच कुठं स्थिर झाले नाही. ते महाराष्ट्राच्या गावोगावी भटकत राहिले. त्यांच्या वाट्याला कुठला जमिनीचा सातबार आला नाही. काळाच्या मानगुटीवर बसून टिकता आलं नाही. त्यामुळे हे कायम गरीबच राहिले. ह्या कलेत पैसा नाही, आयुष्याची फक्त परवडच आहे हे लक्षात आल्यानं पिंगळ्यांच्या पुढच्या पिढीनं पोट भरायसाठी दुसरं काम पकडलं. ती शहराकडे वळली. त्यामुळे गावगाड्यातनं ती हळूहळू नामशेष व्हायला लागली. पिंगळे लोकांचं भविष्य सांगायचे, पण त्यांचं भविष्य कधीच उजेडात आलं नाही. त्यांचं नशीब कधी उघडलंच नाही. त्यांचं आयुष्य सावरण्यासाठी ही कला टिकवणं आपली जबाबदारी होती. पण गावाकडची पुढची पिढी ती टिकवण्यात अपयशी ठरली, ज्यामुळे पिंगळ्या देशोधडीला लागला. पहाटेच्या काळोखात येऊन गावातल्या घराघरात जाऊन त्यांना बरं वाटेल असं भविष्य सांगणाऱ्या पिंगळ्याला त्याचं भविष्य कुठं सापडलंच नाही. पुढच्या काही वर्षात भल्यापाठी गावात पिंगळ्याचा घुमणारा आवाज कायमचा बंद होईल. त्याचं घ्या 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 हरिनाम घ्या असं म्हणणारा आवाज कायमचा हरवून जाईल. पिंगळा नावाचं काहीतरी होतं, ही एक कला होती हे सुद्धा लोक विसरून जातील. चुकून माकून त्याचा फोटो बघितलास तर हा मराठी सांताक्लॉज आहे का असं पुढची पिढी विचारेल. त्यातही आज 25 डिसेंबर, आज क्रिसमस आहे. आपल्या पोरांना क्रिसमसचा सांताक्लॉज माहित आहे, पण पहाटे पहाटे गाणी म्हणणारा पिंगळा माहित नाही हे मात्र दुर्दैव आहे. त्यामुळं आपल्या पुढच्या पिढीला आपल्या गावगाड्यातल्या संस्कृतीची ओळख करून देणं ही आपली जबाबदारी आहे.
त्यामुळे अधूनमधून वासुदेव पिंगळा यांचं दर्शन झालं पाहिजे, त्यांना पण आपण मानानं वागवलं पाहिजे. म्हणजे परत पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळ्याचे बोल गावागावात ऐकायला मिळतील. असो, तर तुमच्या पिंगळ्याविषयीच्या काय आठवणी आहेत का? तुम्ही पिंगळा पाहिलाय का? त्याचं गाणं ऐकलंय का? त्यानं तुमचं कधी भविष्य सांगितलंय का? आणि ते खरं झालंय का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.